आजच्या माळशिरस तालुक्याच्या भारतीय जनता पक्षाच्या कुणाच्या आवाज नाही कुणाच्या माळशिरसचा आवाज एवढा छोटा असूच कसा शकतो कुणाच्या भारतीय जनता पक्षाच्या दिवाळी मिलन कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं आणि या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाचा आवाज रंजलेल्या गांजलेल्या पीडित सगळ्या लोकांचा आवाज म्हणून आपण ज्या नेतृत्वाकडे बघतो अख्खा महाराष्ट्र त्या नेतृत्वाकडे बघतो ज्यांनी अनेक लोकांचं विमान जे हवेत उडत होतं तर जमिनीवर लँड करायचं काम केलं ते या तालुक्याचे नेते आणि माजी आमदार सन्माननीय राम सातपुते साहेब सन्माननीय सोपान काका नारनवर हनुमंत बापू सूल सचिनजी शिंदे अप्पासाहेबजी देशमुख राजेंद्रजी पांढरे सोमनाथजी भोसले खास करून तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 3 मंडल अध्यक्ष आहेत त्यामधले सुजय माने पाटील ज्यांनी अकलूज शहरामध्ये त्यांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने आदरणीय सातपुते साहेबांच्या नेतृत्वाखाली एक वादळ तयार केले आणि मी खात्रीने आपल्याला सांगेन अकलूज आता परिवर्तनाच्या वाटेवर चाललेलं आहे सन्माननीय सुजय माने पाटील असतील नितीनजी मोहिते असतील संजयजी देशमुख असतील सागर पाटील असतील ॲडव्होकेट शरद मदने आहेत सन्माननीय दत्तात्रय शेळके आहेत बाजीराव काटकर साहेब आहेत गणेश पाटील आहेत माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ हिवरकर आहेत राजाभाऊ हिवरकर संजयजी मोठे आहेत संगीताताई मोरे आहेत मदन देशमुख आहेत त्यांच्यासोबत अमृतराज माने देशमुख हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विक्रमसिंह माने देशमुख हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि रामभाऊ मला कळलं झालंय माणसं पुढे आहेत का मागे आहेत मागं उभं राहिलं तरी तेवढीच माणसं दिसत आहेत आणि पुढं उभं बघितलं तर तेवढीच माणसं दिसत आहेत त्यामुळं मागच्या दिवशी साधारण स्टेजवर नेत्यांची संख्या असते आणि तुम्ही बघितलं असेल अनेक स्टेज सुजयचे अनेक स्टेज तुम्ही बघितले असतील मी माझा भाऊ माझा पोरगा माझा पुतण्या माझा भाचा माझी भाची राहिलं तर माझा नातू माझी नात अगदीच काय झागडलं तर माझा जावई सामान्य माणसानं स्टेजवर बसायचंच नाही हा या तालुक्यातला अलिखित असा नियम होता आणि खऱ्या अर्थानं सामान्य माणसाला स्टेज उपलब्ध करून कोणी दिलं तर ते आमच्या रामभाऊ सातपुते सामान्य माणसाचा स्टेज आहे हा सामान्य माणसाचा जनसमुदाय आहे
एका बाजूला रयत आहे आणि एका बाजूला सरंजाम आहेत. त्यामुळं आपण सगळ्यांनी बघितलं, या तालुक्याचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि या तालुक्यातली घडलेली राजकीय स्थित्यंतर याचे आपण साक्षीदार आहात. पण आज या सगळ्या विषयाच्या सोबत बोलत असताना मी आपल्या सगळ्यांना मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो. मनापासून दिवाळीच्या शुभेच्छा देतो. काल भाऊबीज झालेली आहे. त्या भाऊबीजेचे आपल्या सगळ्या बांधवांना भगिनींना मनापासून भाऊबीजेच्या शुभेच्छा देतो. आणि पत्रकार बांधव आमचे सगळेजण कॅमेरा लावून बसलेले आहेत. बघतायत पालकमंत्र्यांचं पेकाट कुठं मोडते, कसं मोडते. आम्ही कंबर मोडायच्या नादी लागत नाही, आम्ही कंबरेच्या खाली मारतो. त्यामुळं रामभाऊ असे लय बघितले, जाता जाता टाकून जातो असे जाता जाता. त्याचं चाललं असेल, मी काय अकलूचा नाही. त्याने ऐकलं असेल, बघितलं असेल, त्यांच्या पुढे चाललं असेल, लढलं असेल. अरे आयुष्यभर या माणसाने संघर्ष केलाय तुमच्यासाठी. आयुष्यभर या माणसाने लाट्या काट्या खाल्लेली माणसं आहेत तुमच्यासाठी. आयुष्यभर पोलीस स्टेशनचे दरवाजे आणि कोर्टाचे दरवाजे तुमच्यासाठी या लोकांनी बघितलेले आहेत. आमदारकीसाठी पाय चाटणारी अवलाद नाही तर कोणाची. अरे थू असल्या आमदारकीवर. अजून लोकांचे कोर्ट कचेऱ्या थांबल्या नाहीत, अजून पाठीवरचे वळ बुजले नाहीत. आणि कुणाला शहाणपण शिकवता. या तालुक्याच्या विकासाच्या संदर्भातली भूमिका घेऊन आम्ही पुढे चाललो. देशात आजपर्यंत मी कधी एक शब्द मी पालकमंत्री झाल्यापासून कुणाच्या विरोधात काढला आहे. आणि माझं सांगणं एवढं आहे, कुणाच्या नादी लागा पण माझ्या नादी लागू. आपण कुणाच्या वाटे जात नाही. आपल्या वाटेला आला तो सोबत. हम किसी के रास्ते में जाते नहीं, जो अपने रास्ते में आता है उसे छोड़ते नहीं. अपना फंडा क्लियर है. त्यामुळे लांबनं बघायला बरं वाटते तसंच बघा, जवळ याच्या भानगडीत पडू नका. माझं आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हेच सांगणं आहे. आदरणीय देवाभाऊच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार काम करतं. आपण सगळेजण काम करतो. राजकारण हे एकमेकाला शिव्या घालण्यासाठी नसतंय. राजकारण हे एकमेकाची जिरवण्यासाठी नसतंय. राजकारण हे लोकांची सेवा करण्यासाठी असतंय. राजकारण हे लोकांचं जीवन उभं करण्यासाठी असतंय. राजकारण जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी नसतंय. आजपर्यंतचा इतिहास आपण सगळ्यांनी बघितला. अनेकांचे जीवन उद्ध्वस्त झाले, अनेकांनी स्वतःचे जीव गमावले, अनेकांनी यांचं राजकारण टिकवण्यासाठी काय काय केलं. म्हणजे या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमच्या नेतृत्वानं, आमच्या देवाभाऊने आम्हाला शिकवलंय की राजकारण हे निवडणुकीपुरतं करायचं असतं आणि राजकारण हे समाजाच्या हितासाठी राजकारण करायचं असतं. म्हणून आम्ही समाजाच्या हिताचं राजकारण करून पुढे चालतो.
या तालुक्यातल्या गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम आमचा रामभाऊ करतो. सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचं काम आमचा रामभाऊ करतो. ज्या ज्या गावांनी आमदार फंड बघितला नव्हता, काम बघितलं नव्हतं, लोकांचे प्रश्न कुणी बघितले नव्हते किंवा लोकांचे प्रश्न मांडण्याचा अधिकार कुणाला नव्हता, तो अधिकार जर लोकांना स्वतःचा प्रश्न मांडण्याचा अधिकार कुणी दिला असेल तर तो रामभाऊ सातपुते यांनी दिला. हे आपल्याला अभिमानाने सांगायला लागेल. आपण सगळ्यांनी आजपर्यंतचा इतिहास बघितला असेल. अरे एखादं पोरग रात्री अपरात्री एखादा माणूस दवाखान्यात आडला नडला तर कुणाला फोन करणार? कुणाला फोन करणार सांगा? आजोबांना करणार, चिरंजीवाला करणार का नातवाला करणार? कुणाला फोन करणार? अरे रात्री 24 तासात कधी आमच्या रामभाऊला फोन केला तर बिचारा गोर गरीब रुग्णांच्या मदतीला जातो, त्याचा जीव वाचवण्याचं काम. कोविड पासून आजपर्यंत अनेक लोकांचा जीव वाचवायचं काम त्या रामभाऊने केलं. 1,08,000 मतं कशाला म्हणतात? 1,08,000 मतं. रामभाऊ 1,08,000 लोकांचे आमदार तुम्हीच आहे. 1,08,000 लोकांचे आमदार तुम्हीच आहे. नव्हे आमदार या तालुक्यात दिसतच नाही. मध्ये पाण्यावर आंदोलन झालं. माझं ते एका गावातलं भाषण कुणीतरी दाखवलं आणि सांगितलं 1 वर्ष झालं पाणी कुठं आहे. आणि हे कुणी सांगावं? बाजूला 50 वर्ष राजकारण करणाऱ्याच्या समोर मला विचारावं 1 वर्षाचा हिशोब. आज सांगतो, माळशिरसच्या 22 गावाला पाणी माळशिरसच्या 22 गावाला पाणी आले. अरे किती कापली होती परवा? रस्ता लवकर झाला, किती कापली होती? हात धुतलं तर पाणी आलं का 22 गावात? मी आज या स्टेजवरनं सांगतोय, 22 गावांना पाणी देण्याची ताकद फक्त आणि फक्त देवाभाऊ फडणवीस साहेबांच्याकडे आहे. रामभाऊ मध्ये आहे या जयकुमार गोरे मध्ये आहे. अरे या भागाच्या पाणी प्रश्नासाठी जो आमचा खासदार लढले आदरणीय रणजित नाईक निंबाळकरांच्या मध्ये आहे. त्यांनी ती योजना मंगळूर विमानतळ कुठं झालं, हे कुठं झालं, ते कुठं झालं याचा हिशोब चाललाय. मला हिशोब मागितला, मी हिशोब घेऊनच येणार, काळजी नका करू. आणि आपलं कामच असं आहे, मी कुणाचाही हिशोब सुजयजी कधी अर्धवट सोडत नाही. आपलं काम आहे, हातात घेतलं तर काम कंप्लीट केल्याशिवाय जात नाही. काय सारखं रामभाऊ म्हणतात, कोण काय म्हणतंय, पालकमंत्री किती दिवस आहे, पालकमंत्री किती दिवस आहे. देवाभाऊनी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पूर्ण झाल्याशिवाय, काय सांगितलं तुम्हाला, देवाभाऊनी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे ती पूर्ण झाल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. आणि माझ्यावर काय जबाबदारी दिली हे माझ्यापेक्षा त्यांनाच माहिती आहे. खाजगी चर्चा होते जबाबदारीची, बिलकुल चिंता करू नका. या तालुक्याच्या विकास कामाच्या बाबतीत कधीही कोणी कमी पडणार नाही. रामभाऊ तुम्हाला कधी कमी पडणार नाही. देवाभाऊ तुमच्या पाठीशी आहे. 1 वर्ष झालं, 10वा 11वा महिना आता आमदारकीचा आहे.
आमदार फंड सोडून एक आण्याचा हिशोब द्या. कितीचा? आण्याचा. आना माहिती आहे? आना एक आण्याचा हिशोब द्या. अरे रामभाऊ, आमदार नसताना मी कोटीनं हिशोब देईल. कोटीनं हिशोब देईल. कोणतरी म्हणलं डीपीडीसीत कसं पैसे वाटतात हे कुणाला शिकवायचं? मला अजून बारसं बी झालं नाही तुमचं. अरे मला 20 वर्ष झाली, मी आमदार आहे. 20 वर्ष मला सांगता डीपीडीसी. एक सांगू रामभाऊ, डीपीडीसी मध्ये निमंत्रित असणाऱ्या सदस्यांनी अधिकचं बोलायचं नसतं. डीपीडीसी मध्ये निमंत्रित सदस्यांना कुठल्याही मताचा अधिकार नसतो. पण मी डीपीडीसीचा पालकमंत्री म्हणून मी सांगतोय, रामभाऊ, मागच्या 10 वर्षाचा हिशोब बघायचा. 10 वर्षाचा डीपीडीसीतनं माळशिरस तालुक्याला आलेल्या पैशाचा 10 वर्षाचा हिशोब काढायचा. 10 वर्षाचा हिशोब काढला तर प्रत्येक वर्षी जेवढे पैसे आले त्याच्यात दुप्पट पैसे मी डीपीडीसीतनं माळशिरस तालुक्याला दिले. दुप्पट पैसे दिले, दुप्पट. या तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत, या तालुक्याच्या कुठल्या प्रश्नाच्या बाबतीत, या तालुक्याच्या कुठल्या अडचणीच्या बाबतीत कधी कुणाला अडचण येणार नाही. जाताना एक सांगून जातो मी. कोण काय म्हणतोय रामभाऊ की मागच्या वेळी आम्ही इकडं होतो, आम्ही आता इकडं आहे. मी इथं सांगतो तुम्हाला, इथं माळशिरस तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद गटाचा उमेदवार हे रामभाऊ सातपुते ठरवले. आणि आमची कुणालाच अडचण नाही. ज्यांना कुणाला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला मतं द्यायची आहेत त्यांच्याबद्दल आमची अजिबात अडचण नाही. अजिबात अडचण नाही. काय अडचण असेल करायला? अडचण असेल करायला? ज्यांना मतं द्यायची आहेत त्यांनी सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला द्यायचं. काय प्रॉब्लेम नाही आमचा. त्यामुळे ती भूमिका घेऊन आलोय. आदरणीय देवाभाऊंचा सगळ्यात आवडता सैनिक कोण असेल तर तो सातपुते साहेबच आहे. मी पालकमंत्री म्हणून आलो आणि पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून आलो तेव्हा देवाभाऊंना भेटलो. देवाभाऊंनी मला एकच काम सांगितलं, जयकुमार, तुला रामभाऊला सांभाळायला लागेल. तेव्हा रामभाऊ भाऊ आहे, काळजी करू नका. एक भाऊ पलटणमध्ये आहे, निंबाळकर, आमचा रणजित दादा. अरे त्या तर माणसाने किती काम केलं खासदार असताना. हिशोब मागू, आज एवढ्याच हिशोब मागायचा नसतो. लवकर हिशोब मागितलं बरं दिसत नाही. 5 वर्ष काम करायची संधी आपण देऊ. लोकांनी निवडून दिलं, आम्ही स्वीकारलं. आमचा पराभव आम्ही स्वीकारला. रामभाऊंचा पराभव आम्ही स्वीकारला. रामभाऊ, अडचण नाही. लोकांना ती बी अनुभव घेऊ दे. बरोबर ना? लोक लय हुशार असतात. या औषधाचा गुण येणार की लगेच दुसरं औषध घेतात. लोक हुशार असतात. अजिबात चिंता करू नका. अजिबात चिंता करू नका. लोक 100% अनालिसिस करतात. आता काळ गेलाय तो. मागं कसं असायचं माहिती आहे तुम्हाला? मागं पोटाला याचा कार्यक्रम असायचा ना. नातवाला म्हणायची आजा पोटाला आलाय. करायचं आजा पोटाला आलाय. मग त्याचं काय काय कार्यक्रम व्हायचा? काय म्हणायचं त्याला? पोटाला आल्यावर कुठला कार्यक्रम व्हायचा? हा, पोटाला आलाय म्हणजे काय? नवसाला आलाय. आजा याचा नातवाचा पोट. आणि काय म्हणायचे? आज्यानं केलेलं पाप आता नातवाला करायचं आहे.
पण सुजय भैया आता अलीकडे यमानं एक GR काढलाय. आता यमानं GR काढलाय. काय काढलाय? तू स्मशानभूमी जायच्या अगोदर हिशोब केल्याशिवाय तिकीट मिळणार. नवा GR आहे. आम्ही जे पाप करणार आहे, आम्ही जे पुण्य करणार आहे, याचा सगळ्याचा हिशोब केल्याशिवाय तिकीट मिळणार नाही. त्यामुळे सगळ्यांचा हिशोब होणार आहे, काळजी करू नका. अनेकदा आमच्या नेत्याला कोणतरी सोप्यात घेते, सांगितलं सोप्यात घेते. पण माझी विनंती सगळ्यांना आहे, आम्ही भारतीय जनता पक्षाचं सरकार म्हणून आम्ही सगळेजण काम करतो. आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली अख्खं राज्य आज वेगानं विकासाकडे जाताना आपण बघतो. आणि त्यासोबत हा सोलापूर जिल्हा तेवढ्याच वेगानं विकासाच्या दिशेने जाताना आपण बघतो. आज कुणी काय म्हणायचं म्हणू द्या, पण जे जे प्रश्न प्रलंबित होते, पाण्याचा प्रश्न असेल, नीरा देवगडचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न, अहो लांब कशाला, आजपर्यंत बघता शेतकऱ्यांचे कारखाने, अरे बंद पडलेल्या कारखान्याला मदत आमच्या देवाभाऊंनी केली म्हणून कारखाने चालत आहेत आज सुद्धा. असे इथलेच नाही, या राज्यातले अनेक कारखाने जर देवाभाऊंनी मदत केली नसती तर ते कारखाने बंद पडले असते. ही परिस्थिती आहे. पण या सगळ्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अडचण येता कामा नये भूमिका ठेवून आपण काम करतोय. त्यामुळं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी एवढंच सांगायला आलो, आपल्याला एवढंच सांगायला आलो मी की अजिबात चिंता करायची नाही. मागं काय चाललं होतं काय नाही, आता सरकार आपला आहे, पालकमंत्री आपला आहे आणि पालकमंत्री 24/7 काम करतो. या तालुक्यातल्या अनेक लोकांनी रामभाऊ मला रात्री 2-2 वाजता फोन करून ट्रायल घेतलेली आहे. या तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या कुठल्याही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागू देणार नाही. तहसीलदार कचेरीपासून, कोतवालापासून, तलाट्यापासून, पोलीस स्टेशनपासून, BDO ऑफिसपासून कुठंही माझ्या कार्यकर्त्याला अडचण येऊ देणार नाही. सुजय भैया नगरपालिकेत सुद्धा नाही, नगरपंचायतीत पण नाही. त्यामुळं बाकी अजिबात चिंता करू नका.
खालीच उभा राहा, खालीच येतील तुम्हाला.